नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि नेमकं काय त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे, कशा संदर्भात ते परिपत्रक आहे, कोणाला पाठवलेलं आहे, ती सगळी माहिती पाहूयात. पण हे जे काही परिपत्रक आहे ना, ते आज म्हणजेच 8 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेलं आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. तर या ठिकाणी पहा, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम 8/12/2025 या तारखेचं हे परिपत्रक आहे, म्हणजे आजचंच आहे. आणि हे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गतच येतो. पहा, तर इथं स्पष्ट दिलं आहे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सर्व आणि जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय सर्व. आता हे आणि विषय काय आहे, तर मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत. आता हा जो जिल्हा हिवताप अधिकारी असतो ना, किंवा राष्ट्रीय कीटकजन्य रोग आहे, तर यांनी हे पाठवलेलं आहे कार्यक्रमाअंतर्गत की किती पदं मंजूर आहेत, भरलेली किती पदं आहेत आणि रिक्त किती पदं आहेत, ती सगळी माहिती द्यायची आहे. आणि संदर्भ काय आहे, तर हे माननीय संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई कार्यालयाचं 8/12/2025चा दूरध्वनी संदेश, म्हणजे त्यांनी आजच त्यांना सांगितलेलं आहे. पुढे पहा, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आकृतीबंधानुसार राज्यस्तर व जिल्हास्तर क्षेत्रातील आरोग्य पर्यवेक्षक पहा कोणकोणती पदं आहेत, तर आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष गट क सवर्ग यांची राज्यस्तर व जिल्हास्तरीय आहे मंजूर भरलेली व रिक्त पदांची माहिती स्वतंत्र सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. म्हणजे ही पदं आहेत, यांची जाहिरात येणारच आहे, पण आता हे परत नुसती मंजूर पदं किती आहेत, भरलेली पदं किती आहेत, रिक्त पदं किती आहेत, हीच माहिती का येत आहे ते कळत नाही. आकृतीबंधाला तर मान्यता मिळाली असं सांगितलं होतं आणि आता हे जर परत मान्यता ही जर माहिती परत मागवली तर नव्यानं आकृतीबंध त्यांना मान्य करून घ्यावं लागेल. करण्याबाबत कळविले आहे. त्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की आकृतीबंधानुसार राज्यस्तर व जिल्हास्तर क्षेत्रातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांची राज्यस्तर व जिल्हास्तर निहाय मंजूर भरलेली व रिक्त पदांची एकत्रित माहिती स्वाक्षरीसह या ईमेलवर तात्काळ सादर करण्यात यावी. तसेच हार्ड कॉपी टपालाद्वारे या कार्यालयास सादर करण्यात यावी. आता अशा पद्धतीनं परत एकदा त्यांनी माहिती मागवलेली आहे. म्हणजे आता जाहिरात डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता कमी आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण यांची आता परत नव्यानं सुरुवात असेल आणि आकृतीबंध परत त्यांना ठरवायला वेळच जाणार आहे. त्यानंतर महानगरपालिकेची आचारसंहिता आहे, जिल्हा परिषदेची आचारसंहिता आहे. म्हणजे आता असं वाटते की फेब्रुवारी 2026 नंतरच याची जाहिरात येईल. कारण हे जर सुरुवातीपासूनच अशी सुरुवात करत असतील तर अवघड आहे. की बरेच जण म्हणत होते की डिसेंबर एंडिंगला जाहिरात येणार, म्हणजे 21 डिसेंबरला आचारसंहिता उठल्यानंतर. पण यांची सुरुवात जर इथून असेल तर कसं शक्य आहे 21 डिसेंबरनंतर जाहिरात येणं. त्यामुळं आता असं वाटतं की फेब्रुवारी 2026 नंतरच जाहिरात येतील सार्वजनिक आरोग्य विभागाची सुद्धा, ही सर्व परिस्थिती पाहता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.